Hello, my dear friends. Welcome to our YouTube channel, Rathi's Educare, Creating Powerful Mind. Today I am going to teach you Unit 4, Chapter number 4.2, Reading Works of Art, which is for Class 9. So, before starting the session, I would like to tell you that if you are not yet subscribed our channel, please like, share, and subscribe our channel. So friends, this chapter has written by Abha Bhagwat and she talks about the Gond art and the painting of Sayyid Haider Raza. It teaches us that abstract art and folk art. What is abstract art and folk art? In this chapter, we will learn about the different technique and that artists use to express their thoughts and their importance of things such as composition and color. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या चॅप्टरमध्ये गोंड कला आणि सय्यद हैदर रजा यांच्या चित्रांबद्दल शिकणार आहोत. हे चॅप्टर आपल्याला अमृत कला आणि लोककला कशी असते हे शिकवते आणि या चॅप्टरमध्ये कलाकार आपल्याला त्यांचे विचार कसे व्यक्त करतात आणि ते व्यक्त करण्यासाठी वापरलेल्या विविध तंत्र आणि रचना आणि रंग यांसारख्या गोष्टींचे महत्त्व आपण या चॅप्टरमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सय्यद हैदर रजा, पॉप्युलरली नोन ॲज रजा, वॉज रिनोड इंडियन आर्टिस्ट. सय्यद हैदर रजा म्हणजेच रजा या नावाने जे प्रसिद्ध असलेले सय्यद हैदर रजा हे भारतातील एक प्रसिद्ध भारतीय कलाकार होते. सिंपल जिओमेट्रिक शेप्स, स्ट्राइकिंग कलर कॉम्बिनेशन्स, captivating composition, these are some of the characteristic features of his painting. And so are the colors blue and orange. साधे भौमितिक आकार, सिंपल जॉमेट्रिक शेप म्हणजे साधे भौमितिक आकार. स्ट्राइकिंग कलर कॉम्बिनेशन, स्ट्राइकिंग कलर कॉम्बिनेशन म्हणजे आकर्षक असे रंग संयोजन. आणि कॅप्टिवेटिंग कंपोजिशन, कॅप्टिवेटिंग कंपोजिशन म्हणजे मनमोहक अशा रचना. ही त्यांच्या चित्रांची काही वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत जी आपल्याला निळ्या आणि रंग मध्येच दिसतील, निळ्या आणि केशरी रंगामध्येच दिसतील. यू विल फाइंड देम इन ऑलमोस्ट ऑल हिज पेंटिंग्स. त्यांच्या जवळपास सर्व चित्रामध्ये तुम्हाला ते सापडतील. None of his painting depict life like human figures or copies of scenes from his environment. त्यांच्या कोणत्याही चित्रात सजीव किंवा मानवी आकृत्या त्यांच्या पर्यावरणातील दृश्यांच्या प्रती दर्शवल्या जात नाहीत. त्यांच्या पर्यावरणाच्या दृश्यांच्या प्रती दर्शवल्या जात नाहीत. हिज पेंटिंग्स बिलॉंग टू द अबस्ट्रॅक्ट स्टाईल ऑफ पेंटिंग. त्यांची चित्र ही अमृत चित्रशैलीची आहेत. त्यांची चित्र ही अमृत चित्रशैलीची आहेत. सच पेंटिंग्स आर नॉट इन्स्पायर्ड बाय एनी एक्सटर्नल फॅक्टर. अशी चित्रे ही कोणत्याही बाह्य घटकाने प्रेरित नसतात. They originate when the artist tries to peep into his own inner mind. ते तेव्हाच जन्म घेतात, म्हणजे ते तेव्हाच उगमतात जेव्हा एखादा कलाकार स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न करतो. They are made by arranging circle, triangle, square, rectangle, lines, dots in different composition using effective technique of applying paint, attractive color combination, achieving balance in some places and creating imbalance in other places. वेगवेगळ्या रचनांमध्ये वर्तुळे, त्रिकोण, चौकोन, आयत, लाईन्स, डॉट किंवा ठिपके यांची मांडणी करून आकर्षक रंग संयोजन आणि काही ठिकाणी संतुलन साधून आणि काही ठिकाणी असंतुलन निर्माण करून ते तयार केले जातात. Raza found his painting through his study of Indian art and its heritage, cultural context and philosophy. रजा यांनी भारतीय कला आणि तिचा वारसा, सांस्कृतिक संदर्भ आणि तत्वज्ञान यांच्या अभ्यासातून त्यांची चित्रे त्यांनी शोधली. His picture seems to radiate peace and life at the same time. त्यांची चित्रे एकाच वेळी शांतता आणि जीवन पसरवताना दिसतात. We realize that the painting is visible form of very deep thought. आपल्याला हे लक्षात येईल की त्यांची जी चित्र आहेत ही सखोल चिंतनाचे दृश्य स्वरूप आहेत. आपल्याला हे लक्षात येईल की त्यांची जी चित्रे आहेत ही सखोल चिंतनाचे दृश्य स्वरूप आहे.
व्हेरी फ्यू अब्स्ट्रॅक्ट पेंटिंग कम्युनिकेट विथ द व्ह्युअर्स ॲज मच ॲज रजाज डू. आणि रजा यांच्याप्रमाणे खूप अशी कमी काहीशी अब्स्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणजे काही अशी अमृत शैलीची जी चित्र आहेत ती दर्शकांशी संवाद साधतात. रजा वॉज बॉर्न इन स्मॉल विलेज इन मध्य प्रदेश. रजा यांचा जन्म मध्य प्रदेशातील एका छोट्याशा गावात झाला. ही बिगॅन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 12. त्यांनी वयाच्या 12व्या वर्षापासून पेंट करण्यास सुरुवात केली. ही स्टडीड आर्ट ॲट द चित्रकला महाविद्यालया ॲट नागपूर अँड देन ॲट द जे स्कूल ऑफ आर्ट इन मुंबई. त्यांनी कलेचं शिक्षण नागपूर येथील चित्रकला महाविद्यालय आणि मुंबईमधील जे स्कूल ऑफ आर्ट येथे घेतलं. लेटर ही वेंट टू फ्रान्स टू स्टडी. नंतर ते फ्रान्समध्ये शिकण्यासाठी गेले. लेटर ही वेंट टू फ्रान्स टू स्टडी आर्ट. नंतर ते फ्रान्समध्ये कला शिकण्यासाठी गेले. आफ्टर फ्यू इयर्स ही डिसाइडेड टू सेटल इन फ्रान्स. आणि काही वर्षानंतर त्यांनी ठरवलं की ते फ्रान्समध्ये स्थायिक होतील. हिज वाईफ वॉज फ्रेंच. त्यांची बायको ही फ्रेंच होती. ही वोन मेनी नॅशनल अँड इंटरनॅशनल अवॉर्ड. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. ही वॉज ऑनर्ड विथ ऑल द 3 पद्म अवॉर्ड्स, पद्मश्री, पद्मभूषण अँड पद्मविभूषण. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तीनही पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. With all the awards and honors, his paintings were exploring a spiritual and metaphysical path. आणि या सर्व पुरस्कारांसोबत आणि या सर्व सन्मानांसोबत त्यांच्या चित्रकला हे स्पिरिच्युअल म्हणजे एक आध्यात्मिक, त्यांची चित्रे हे आध्यात्मिक आणि आदिभौतिक मार्ग शोधत होते. ग्रॅज्युअली द बिंदू और द पॉइंट came to be the core of his painting. आणि हळूहळू बिंदू त्यांच्या चित्रांचा गाभा बनला. He described his work in these words. त्यांनी त्यांचं काम अशा शब्दांमध्ये व्यक्त केलं. My work is my own inner experience and involvement with the mysteries of nature and form which is expressed in color, लाईन, स्पेस अँड लाईट. माझं काम हे माझं आतील अनुभव आहे, आंतरिक अनुभव आहे आणि निसर्ग आणि रंगाच्या गूढतेमध्ये यांचा सहभाग आहे, ज्याद्वारे मी लाईन, कलर, शेप आणि साईजमध्ये मी ते व्यक्त करतो. समटाइम्स अन आर्टिस्ट's thought appear to be too complex or even complicated when they are expressed through words. कधी कधी एखाद्या कलाकाराचे जे विचार आहेत ते शब्दाद्वारे व्यक्त करताना ते विचार इतके गुंतागुंतीचे किंवा अधिक गुंतागुंतीचे होतात कारण ते शब्दामध्ये व्यक्त करतात. जेव्हा कधी कधी एखादा कलाकार जेव्हा त्याचे विचार तो शब्दांमध्ये मांडतो ते कसे होतात, ते अधिक गुंतागुंतीचे किंवा इतके गुंतागुंतीचे होतात की ते कोणाला कळतच नाही. कारण की तो कलाकार हा जो असतो कलाकार ते त्याच्या पेंटिंगमध्येच त्यांचे सगळे विचार ते मांडू शकतात. आणि म्हणूनच इथे पुढे म्हटलं आहे की फॉर हिम म्हणजे त्याच्यासाठी द इफेक्टिव्ह मीडियम ऑफ कम्युनिकेशन इज हिज वर्क. आणि त्याच्यासाठी जो प्रभावी माध्यम आहे संभाषण करण्याचा, जो प्रभावी माध्यम आहे त्याच्यासाठी हे त्याचं कामच आहे. हिज पेंटिंग्स त्याची ती चित्रेच आहेत. रजा हॅड ग्रेट क्रिएटिव्हिटी. रजा यांच्याकडे प्रचंड अशी क्रिएटिव्हिटी होती. हिज पेंटिंग्स आर व्हेरी एक्सप्रेसिव्ह. त्यांची चित्रे अतिशय भावपूर्ण आहेत. दिस ग्रेट आर्टिस्ट पास्ड अवे ऑन 23 जुलै 2016 ॲट द एज ऑफ 94. हा महान कलाकार वयाच्या 94व्या वर्षी 23 जुलै 2016 रोजी मृत्यू पावला. Leaving behind a legacy of sensitive paintings that depict extraordinary composition. त्यांनी असाधारण रचनांचे चित्रण करणाऱ्या संवेदनशील चित्रांचा वारसा मागे सोडून ते मृत्यू पावले. गोंड आर्ट. गोंड आर्ट इज अ ट्रायबल आर्ट. गोंड आर्ट ही एक आदिवासी कला आहे.
It has been developed and preserved by the Gond tribal people residing largely in Madhya Pradesh, Maharashtra, Telangana, Andhra Pradesh and Odisha states ऑफ इंडिया. आणि भारतातील मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिसा येथे मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या गोंड आदिवासी लोकांनी विकसित केलेली आणि संरक्षित केलेली कला आहे. विकसित केलेली आणि संरक्षित केलेली कला आहे. फ्रॉम देअर ट्रेडिशनल टेल्स अँड मायथॉलॉजी, त्यांच्या पारंपरिक कथा आणि पौराणिक कथांद्वारे we learn that they have lived in India for thousands of years even before the other inhabitants came here. इतर रहिवासी येण्यापूर्वी आपल्याला हे लक्षात येतं की ते लोक, हे गोंड पीपल हजारो वर्षापासून भारतात राहिलेले आहेत. द गोंडी लँग्वेज इज सिमिलर टू तेलुगू. गोंडी लँग्वेज ही तेलुगूच्या सारखीच आहे, अ द्रविडियन लँग्वेज, आणि ती द्रविड लँग्वेज आहे. गोंड आर्ट हॅज स्प्रेड मेनली इन सेंट्रल इंडिया. गोंड कलेचा जो प्रसार आहे, गोंड कलेचा प्रसार प्रामुख्याने मध्य भारतात झाला आहे. ओरिजिनली पीपल यूज टू ड्रॉ पिक्चर्स ऑन द अर्थन वॉल ऑफ देअर हाऊसेस. आणि मूलतः लोक त्यांच्या घराच्या मातीच्या भिंतीवर चित्रे काढत असत. Most folk art involve natural technique of preparing color and use of several medium. आणि बहुतेक लोक कलांमध्ये रंग तयार करण्यासाठी नैसर्गिक तंत्र आणि अनेक माध्यमांचा वापर करत होते. They are transferred from generation to generation in a smoothly flowing process. आणि ते स्मूथली फ्लोईंग प्रोसेस म्हणजे सुरळीतपणे वाहत्या प्रक्रियेद्वारे ते पिढ्यानपिढ्या हस्तांतरित करत जातात. गोंड आर्ट इज नो एक्सेप्शन टू दिस. आणि या गोंड कलेला काहीही अपवाद नाही. अ हाऊस डेकोरेटेड विथ ब्युटिफुल पिक्चर क्रिएट अ प्लीझंट ॲटमॉस्फिअर. एखादं घर जे सुंदर चित्रांनी सजवलेलं एखादं घर असतं, ते पण काय करतं, आनंददायी वातावरण निर्माण करतं. ऑल्सो आर्ट इज अ मीडियम ऑफ रेकॉर्डिंग अँड प्रिझर्विंग व्हॉट इज सीन. तसेच कला हे एक असं साधन आहे जे आपल्याला दिसतं ते रेकॉर्ड करणं आणि जतन करण्याचं हे एक साधन आहे. In folk art, you yourself prepare the canvas, the surface on which to draw and the colors with which you draw. आणि फोक कला म्हणजे लोककला ही एक अशी कला आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःच कॅनव्हास तयार करता. म्हणजे जे सरफेस तुम्हाला तयार करायचे, ज्यावर तुम्हाला चित्र काढायचे ते, आणि ज्या रंगाने तुम्हाला चित्र काढायचे, हे सगळं फोक कलेमध्ये तुम्ही स्वतःच तयार करता. कॅनव्हास तुम्ही स्वतःच तयार करता. जी जागा ज्यावर तुम्हाला चित्र काढायचे ते सुद्धा, आणि ज्या रंगांनी चित्र काढायचे ते रंग सुद्धा तुम्ही स्वतःच तयार करता. दॅट इज वाय क्रिएटिंग फोक आर्ट इज व्हेरी एनरिचिंग एक्सपिरियन्स. आणि म्हणूनच लोककला निर्माण करणे हा खूप समृद्ध करणारा असा अनुभव असतो. दिस रिचनेस इज रिफ्लेक्टेड इन द चॉईस ऑफ देअर मीडियम. ही त्यांची जी समृद्धता आहे ही त्यांच्या माध्यमाच्या निवडीतून दिसून येते. त्यांची समृद्धता ही त्यांच्या माध्यमाच्या निवडीतून दिसून येते. इन द डेज ऑफ पास्ट several things in nature such as soils of different shade, the juices of plants, leaves, tree bark, flowers, fruits and even things like coal and cow dung were used to prepare colors. in the days of past म्हणजे काही काळापूर्वी, पूर्वीच्या काळी लोक काय करायचे, पूर्वीच्या काळी सेव्हरल थिंग्स इन नेचर, निसर्गामध्ये जे वेगवेगळे साधन होते, जसे की सॉइल्स ऑफ डिफरंट शेड म्हणजे विविध छटांची जी माती होती, जसे की झाडांचं ज्यूस होतं, पाने, ट्री बार्क म्हणजे झाडांची साले, झाडाची साल, फूल, फळ, आणि इवन थिंग्स लाईक कोल किंवा जसे कोळसा किंवा शेण यासारख्या नैसर्गिक साधनांपासनं ते कलर तयार करायचे. द डिफरंट कलर्स व्हेरियस टेक्स्चर अँड पॅटर्न्स वेअर यूज्ड इयर आफ्टर इयर. वेगवेगळे कलर, वेगवेगळे टेक्स्चर आणि वेगवेगळे पॅटर्न हे
वर्षानुवर्ष वापरत आले आहेत. लीडिंग अ सिम्प्लिसिटी टू द आर्ट, आणि या कलेला एक साधापणा आणला आहे. When we see this picture, we realize that a picture drawn this way or other can look equally beautiful. जेव्हा आपण ही चित्रे पाहतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की अशा प्रकारे काढलेले चित्र हे तितकेच सुंदर असू शकते. What a deep thought this art conveys, and so easily. किती खोल विचार ही कला सहजतेने मांडते. किती खोल ही कला सहजतेने मांडते. In the Gond style of art, we see that the outline may vary a little from artist to artist. In the Gond style of art, म्हणजे गोंड कलेच्या शैलीमध्ये आपल्याला असे दिसून येईल, आपण हे पाहतो की आउटलाईन म्हणजे ज्या ह्या बाहेरच्या ज्या आउटलाईन आहेत त्या कलाकारांनुसार बदलू शकतात. आर्टिस्ट टू आर्टिस्ट त्या बदलू शकतात त्या आउटलाईन, पण ज्या डिझाईन्स आहेत, ज्या अंदरली ही फिलिंग्स आहे, आतील जी ही फिलिंग आहे, ती डिझाईन जी आहे ती मेक होल पिक्चर लुक लाईव्हली अँड अट्रॅक्टिव्ह. ती ते पूर्ण पिक्चर एक जिवंत आणि आकर्षक असं बनवते. द डिझाईन इन्क्लूड सिम्पल टेक्स्चर अचीव्ड युझिंग डॉट्स, स्ट्रेट लाईन, डॉटेड लाईन्स, कर्वी शेप अँड सर्कल्स. ह्या ज्या आतील ज्या डिझाईन आहेत त्या आतील डिझाईन या सिम्पल टेक्स्चरने बनलेल्या आहेत, जसे की डॉट्स, सरळ लाईन, सरळ रेषा, डॉटेड लाईन्स म्हणजे ठिपकेदार रेषा, कर्वी शेप्स, वक्राकार आणि सर्कल, वर्तुळे यांच्यापासून त्या डिझाईन आतील डिझाईन बनलेल्या आहेत. आतील फिलिंग त्या डिझाईन ज्या आहेत त्या भरल्या जातात. स्पेशल अटेन्शन इज गिव्हन टू द चॉईस ऑफ व्हेरियस कलर. स्पेशल अटेन्शन म्हणजे जे विशेष लक्ष आहे ते कशावरती दिलं जातं, तर चॉईस ऑफ व्हेरियस कलर्स. तुम्ही जे वेगवेगळे कलर निवडता त्यावरती विशेष लक्ष दिलं जातं. सो दॅट द टोटल इफेक्ट इज अमेझिंग अँड ब्युटिफुल. आणि ज्यामुळे हे पूर्ण जो प्रभाव आहे, जो एकूण प्रभाव आहे तो एक आश्चर्यकारक आणि सुंदर असेल. In today's age of commercialization, many mainly have taken up Gond art. आजच्या व्यापारीकरणाच्या युगामध्ये अनेक पुरुषांनी गोंड कला हाती घेतली आहे. But the roots of folk arts probably lie in the woman's daily chores like cleaning and decorating the house, dealing with natural colors in the course of cooking, and in their leisure time activities. आजच्या व्यापारीकरणाच्या युगामध्ये अनेक पुरुषांनी गोंडकला हाती घेतली आहे, पण जे रूट ऑफ फोक आर्ट म्हणजे जे फोक आर्टचं जे मूळ आहे ते बहुधा स्त्रियांच्या दैनंदिन कामामधून दिसून येतं. जसे की घराची साफसफाई आहे, सजावट करणं, साफसफाई करणं, स्वयंपाक करताना वेगवेगळे नैसर्गिक रंग हाताळणं आणि त्यांच्या फुरसतीच्या वेळी काम करणं, हे सर्व काही फोक आर्टमध्ये दिसून येतं. इथेच हा चॅप्टर संपूर्ण संपतो आणि यामधून आपल्याला काय लक्षात येतं की रजा आणि गोंड कला या दोन्ही कलांनी भारतातील कलेची परंपरा कशा प्रकारे समृद्ध केली आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि या चॅप्टरमध्येच अमृत कला आणि लोककला या साध्या आकार आणि रेषा यांच्या कलाकारांचे जे आंतरिक विचार जे आहेत, जे व्यक्त करण्याचं साधन आहे, हे यामधून दिसून येतं. विविध प्रकारच्या कला आणि कलाकार आपल्याला स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे जे साधन उपलब्ध असतात त्यांच्या त्या साधनांचा वापर ते कसं करतात हे आपल्याला या चॅप्टरमध्ये दिसून आलं. आणि कला हे काय आहे? कला हे आपला छंद किंवा आपली जी ओळख आहे, एखाद्याची जी आपली जी भारताची जी सांस्कृतिक ओळख आहे यांचं जे चित्र यांनी इथे या आभा भागवतनी दाखवलं आहे. यांची थँक्यू सो मच फ्रेंड्स.